हिवाळ्यातला हा सकाळचा सूर्य उगवताना पाहताना किती छान वाटते नाही का। सकाळ सकाळची ती गुलाबी थंडी आणि त्यावरती मस्त कोवळं कोवळं ऊन भेटते। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये। सकाळचे 10:30 वाजलेले आहेत। माझं सगळं काम झालेलं आहे, फक्त मला किचन क्लीन करायचं आहे। भांडे घासलेले आहेत, कपडे मशीन मध्ये टाकले आहेत, फक्त आज मला किचन क्लीन करायचं आहे। आणि ह्या ड्रेसची कटिंग स्टिचिंगचा एक व्हिडिओ शूट करायचा होता, तो शूट करून घेतला, म्हणून आज थोडा उशीर झालेला आहे। आजपासून मी 5 मिनिटाचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि 5 मिनिटांमध्ये मी काय काय करणार आहे ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 5 मिनिटांमध्ये मी कोणती कामे आज करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग आधी किचन ओटा क्लीन करून घेते, तर तुमच्यासोबत शेअर करते 5 मिनिटाचं चॅलेंज। चला तर मग। तर जसं की तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आजपासून मी 5 मिनिटाचं चॅलेंज घेणार आहे। म्हणजे 5 मिनिटांमध्ये आपले कोणकोणती कामे होऊ शकतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलेला आहे कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा, म्हणून एवढा कॉन्फिडन्सने तुमच्यासमोर मी बोलत दिसत आहे। चला, सो किचन ओटा क्लीन करायचा राहिला होता तो करून घेतला। आधी मी या बायावर करून घेते, कारण की लांब बायामध्ये मग काम करणं काही जमत नाही। लांब बायांचे ड्रेस घालायला तर खूप आवडतात, पण मग काम करायच्या वेळेस अशा बाया वर कराव्या लागतात। आणि बघा, याचा असा डिझायनर नेक शिवलेला आहे, जो की आजकाल असा नेक खूप जास्त ट्रेंड मध्ये चाललेला आहे। हे पहा, छान दिसतो ना, मस्त। आणि याला अशी दोरी असते जे आपण मागे टाय करतो इथून। आजकाल इंस्टाग्राम वरती असा नेक खूप जास्त ट्रेंड मध्ये चाललेला आहे, मग मी सुद्धा शिवून घेतला। तसा एक शॉर्ट टॉप मी असा नेकचा शिवला होता आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या दुसऱ्या चॅनल वरती, पण त्या व्हिडिओच्या खाली मला इतके कमेंट येत होते की असाच नेक बनवून तुम्ही एक कुर्ती सुद्धा शिवून दाखवा। त्यासाठी मग मी कुर्ती शिवलेली आहे, हा नेक बनवून। छान दिसते ना तसं। काहीतरी नवीन आणि युनिक घालायला हे आपल्याला चांगलं वाटते। काहीतरी नवीन आणि युनिक कधी कधी घालायलाही पाहिजे। चला आता आपल्या कामांना सुरुवात करूया। तर पहा, आता 11 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी आहे आणि आत्तापासून मी 5 मिनिटाचं चॅलेंज घेतलेलं आहे। या 5 मिनिटांमध्ये मी सगळी डस्टिंग आधी करून घेणार आहे। आता बघूया 5 मिनिटं लागतात की त्याच्यावरती लागतात, पण हा चॅलेंज मी नक्कीच आज पुरा करणार आहे। आणि 5 मिनिटांमध्ये अशी बरीचशी कामे असतात जी आपण पूर्ण करू शकतो, जसं की कपड्यांच्या घड्या घालणं म्हणा, किंवा सोफ्याची वरवरची डस्टिंग करणं म्हणा, किंवा बेडवरची चादर ठीक करणं म्हणा। ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्या आपण 5 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतो। आणि आज मी फक्त ही डस्टिंग करणं नाही, तरी सगळं फर्निचर क्लीन करायचं आहे मला। तर भले ते 5 मिनिटांमध्ये क्लीन नाही होणार, सगळं तर 5 मिनिटात क्लीन नाही होणार, पण महत्त्वाचं म्हणजे सुरू करणं आहे। आणि आपण ताडमतोड करतच असतो की आज करू, उद्या करू, आणि पहा 5 मिनिटं, फक्त 2 मिनिटं वरती झालेली आहे, 7 मिनिटं झाली आहेत। 5 मिनिटांमध्ये एवढं सगळं झापट होऊन गेलं। फक्त हॉलच नाही, दोन्ही बेडरूम किचन मध्ये सुद्धा मी सगळं झापट करून टाकलं आहे। आणि हा असा डस्टर असला की मग आपला वरतीही अगदी सोप्या पद्धतीने हात पोहोचून जातो। टेबल वगैरे घ्यायचीही गरज पडत नाही। छान आहे तशी याची क्वालिटी। तुम्हाला हवा असेल तर लिंक देईन मी डिस्क्रिप्शन मध्ये। आणि आता पुन्हा एकदा झाडू मारावा लागणार आहे। सकाळी एकदा मारला, कारण की जी डस्ट साफ केली ती थोडी खाली तर पडणारच आहे। तर आता पुन्हा एकदा सगळं घर झाडू मारून घेते आणि नंतर पुन्हा मला एक 5 मिनिटाचं काम करायचं आहे, ते म्हणजे सगळं फर्निचर पण मला आज पुसून घ्यायचं आहे। रोजच्या रोज तर पुसायला काही वेळ मिळत नाही, आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा आपण पुसतोच, आणि आज मला तेच करायचं आहे। 2 व्हिडिओची एडिटिंग सुद्धा करायची आहे। आधी मी 5 मिनिटांमध्ये हे काम आटपून घेते, नंतरच व्हिडिओची एडिटिंग करीन। आज आधी झाडू मारून घेते, नंतर मी सगळं फर्निचर क्लीन करेन। चॅलेंज तर मी 5 मिनिटाचं घेतलं होतं, पण मला 7 मिनिटं लागले, पण तरीसुद्धा माझी बरीचशी झापट झाली। दोन्ही बेडरूममध्ये मी झापट करून घेतली, हॉलमध्ये, किचनमध्ये सगळंच मी झापट करून घेतलं। आणि आपल्या बायकांचं कसं असते ना, आपण ठरवतो तर एक, आणि मग लगेच काम करायची एवढी ऊर्जा कुठून येते काय माहिती। एक काम दिसलं की मग असं वाटतं चला हेही करून घेऊ, ते सुद्धा करून घेऊ। आणि आज मला फक्त 5 मिनिटात हॉलची डस्टिंग करायची होती, पण एवढी एनर्जी आली की
चला म्हटलं दोन्ही बेडरूमची आणि किचनची सगळी सोबतच करून घेऊ. त्यासाठी सगळी सोबतच डस्टिंग करून घेतली आणि आता हे टीव्ही युनिटसुद्धा मी क्लीन करून घेतलं. आणि मग क्लीन केल्यानंतर घर जे आपलं स्वच्छ दिसते ते पाहून डोळ्यांना खूप जास्त आनंद होतो. तर तसंच माझं आज हे पूर्ण टीव्ही युनिटसुद्धा क्लीन करून झालं आहे. आणि तसं आज माझा फक्त हे टीव्ही युनिट क्लीन करायचा प्लॅन होता, पण म्हटलं सोबतच जे आपलं कपाट आहे आणि जे वरती फर्निचर बनवलेले आहेत, जे कप्पे बनवले आहेत, तर सोबत म्हटलं चला तेही क्लीन करून घेऊया. एवढी एनर्जी येते की हेही करायचं आणि तेही करायचं. आणि क्लीन केल्यानंतर मस्त हे चमकायला लागतात. तर फक्त हे कपाटच नाही, किचनच्याही पूर्ण फर्निचर मी क्लीन करून घेतलं. एवढी एनर्जी आली की चला सगळं क्लीनच करून टाकू. आणि मग सगळं फर्निचर क्लीन केल्यानंतर सगळ्या घरामध्ये लादीसुद्धा पुसून घेतली, दोन्ही बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्येही. आणि मशीनमध्ये मग जे कपडे टाकलेले होते ते सुद्धा झाले होते, तर ते कपडेही सुकवून घेते. एवढी एनर्जी येते की काम करायला एकदा सुरू केलं की मग असं वाटते हेही करायचं आणि तेही करायचं. आता एवढं सगळं क्लीन तर केलेलं आहे, पण सोसायटीमध्ये बघा काम सुरू आहे, त्यामुळे एवढी धूळ उडते की जेही मी क्लीन केलेलं आहे ते 2-3 दिवसात अगदी लगेच तसंच होणार आहे. सगळं क्लीन झालं, सगळं फर्निचर वगैरे पुसून झालं, लादीही पुसली मी डबल. सकाळी लादी तर नव्हती पुसली, फक्त झाडू मारला होता, पण आता सगळ्या घराची लादी पुसून घेतली, सगळं फर्निचर क्लीन झालं. आणि फायनली सगळं अर्धा तास लागला मला. 5 मिनिटाचं चॅलेंज घेतलं होतं, पण तरीही मला अर्धा तास लागला, कारण एवढं सोपं नाहीये सगळं करणं. सुरू करणं तेवढं महत्वाचं आहे, कारण आपण असंच टाळत राहतो, आज करू उद्या करू, मग ते राहूनच जाते. आणि एक वेळा जर आपण असं चॅलेंज घेतलं 5 मिनिटाचं म्हणा, 10 मिनिटाचं म्हणा, तर एक वेळा जर आपण काम सुरू करायला लागलो तर मग ते फटाफट काम होऊन जाते. भलेही अर्धा तास लागो किंवा 1 तास लागो, पण काम मात्र आपलं लगेच होते, हे मात्र नक्कीच आहे. तर तुम्ही सुद्धा असा चॅलेंज अजूनपर्यंत घेतला नसेल तर नक्की घ्या. जे काम आपलं राहिलेलं असते, म्हणजे आज करू उद्या करू अशा हिशोबाने राहिलेलं असते, तर असं चॅलेंज घेतलं तर ते काम आपलं मात्र नक्कीच होते. तसं तर सगळं घर क्लीन झालं आहे आणि क्लीन झाल्यावर जो आनंद होतो तो वेगळाच असतो काही. कारण की सोसायटीमध्ये रोड बनण्याचं काम सुरू आहे, मग एवढी माती आणि एवढी धूळ उडते की विचारू नका. त्यासाठी मला पुन्हा 8 दिवसानंतर हे साफ करावंच लागणार आहे. पण आपल्याला असंही ठेवू वाटत नाही, कोणी आलं गेलं तर चांगलं दिसत नाही म्हणून. भलेही आपल्या घरात साज सजावटीच्या वस्तू कमी असो, पण आपलं घर जेव्हा क्लीन असते तेव्हा मनाला अगदी प्रसन्नता होते बरं. चला आता पुढची कामं करायची आहे, थोडी व्हिडिओची एडिटिंग करून घेते आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट मी आता संध्याकाळीच भेटणार आहे. चला तर मग हाय करो बाबू, हाय करो, किसी करो, किसी करो, ऐसे करो. चुटली किसने बांधी है? चुटिया किसने बांधी? चुटली है? चुटिया किसने बांधी? चुटिया बाबू क्या कर रहा है? बाबू क्या कर रहा है? आ करो, आ हो, काजू खा रहा है बाबू, काजू खा रहा है. किसने दिया? किसने दिया बाबू? इधर देख, काजू किसने दिया? किसने दिया? मम्मा खा ले. ए चीजी खा ले. मम्मा ने दिया, मम्मा ने दिया. दीदी कहाँ गई? दीदी दीदी कहाँ गई? स्कूल. दीदी कहाँ गई? चला तोपर्यंत 12 वाजले होते आणि समोरचा जो मुलगा आमच्या घरी येतो त्याची बहीण शाळेत जाते म्हणून त्याची मम्मी त्याला घ्यायला जाते, तर त्याला माझ्याकडे ठेवून जाते आणि खूप छान क्यूट आहे ना. तर खेळतो तो अर्धा तासपर्यंत आणि त्यानंतर मग मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून घेतली आणि डायरेक्ट तुमच्यासोबत संध्याकाळीच भेटत आहे. म्हणजे 5 वाजले आहेत आता आणि आता लगेच मी स्वयंपाकालाही लागली आहे. आत्ताच चहा ठेवली होती, चहा घेतली आणि लगेच स्वयंपाकाला लागली. सोबतच सकाळची तयारी सुद्धा करून ठेवणार आहे. पालक बॉईल करून ठेवीन, म्हणजे सकाळी मस्त पालकचे पराठे बनवणार आहे. म्हणजे सकाळी जास्त घाई गडबड होणार नाही. सकाळी याला वाटून पण आताच मी मिक्सर मधून वाटून पण ठेवून देईन फ्रीज मध्ये. म्हणजे सकाळी मला मस्त पालकची प्युरीचे पराठे बनवायचे आहे, ग्रीन पराठे टिफिन मध्ये. तर सकाळी सुद्धा शेअर करेन मी तुमच्यासोबत. पण आताच याला बॉईल करून मिक्सर मध्ये वाटून मग फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे सकाळचं काम थोडं आपलं कमी होते
आणि आत्ताच्या स्वयंपाकाची तयारी सुद्धा सुरू करून दिली आहे. आज मस्त मला कळण्याची भाकर खायची इच्छा झाली आहे. कळण्याची भाकर आणि ठेचा, आणि तीही मस्त पालक टाकून बनवणार आहे मी कळण्याची भाकर. आणि दाखवतेच तुम्हाला. आधी पालक टाकून देते बॉईल करायला. ती बारीक बारीक कापून घेतली आहे मी थोडीशी पालक, आणि कळण्याच्या भाकरमध्ये मिक्स करून घेईन. मस्त लागते तशी भाकर. मेथीची भाजी टाकली तर अजूनच टेस्टी लागते, पण मेथीची भाजी नाही आहे आता. शनिवारी जाईन तेव्हा घेऊन येईन. आता पालक आहे तर पालक टाकून सुद्धा बनवते मी. खूप छान टेस्टी लागते. नसेल बनवली तर एकदा नक्कीच बनवून बघा. बॉईल करताना थोडीशी साखर जर टाकली तर त्याचा रंग तसाचा तसा हिरवा राहतो. किंचित टाकायची, जास्त नाही टाकायची. मी नंतर वाटेन, जेव्हा भाजीची मिरची वाटेन तेव्हाच. रोज एक टाइम आमच्या घरामध्ये भात लागतोच लागतो. सकाळी तर काय सगळं सुक्या भाज्या घेऊन जातात, मग रात्री थोडीशी रश्शावाली भाजी आणि भात आणि चपाती असली तर मस्त पोटभर जेवण होते. म्हणून रोज संध्याकाळी काही ना काही रश्शावाली भाजीच बनवावी लागते. काही करायला गेलं की किचन खूप छोटं पडते. एवढीशी जागा आहे फक्त. खूप म्हणजे खूपच लहान आहे किचन, पण ठीक आहे, आता काय करणार. घर घेताना एवढं लक्षच दिलं नाही की किचन खूप छोटं आहे, पण आपलं बजेटही बघावं लागते. मग जास्त मोठं किचन आणि मोठे मोठे रूम बघायला गेले तर मग तसे पैसेही मोठे असतात. त्यासाठी आमच्या बजेटमध्ये जेवढं बसलं तेवढं घेतलेलं आहे. पण ठीक आहे ना, लोकांकडे एवढंही नसते. जेवढं आहे त्यातच समाधान मानायला पाहिजे. चला असो, पोळ्या करून घेते आता. भाकर फक्त एकच करणार आहे माझ्यापुरती, आणि ठेचाही करणार आहे. आधी पोळ्या करून घेते, एकीकडे भात होईल, एकीकडे पोळ्या. मला असं वाटत आहे ह्या व्हिडिओमध्ये मी काही जास्तच तुमच्यासोबत बडबड केलेली आहे. तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पोळ्या करून घेतल्या आणि त्यासोबत आता मी ठेचा करून घेणार आहे. ठेचा एक अशी वस्तू आहे जी आपल्याला हिवाळ्यामध्ये खायला खूप जास्त आवडते. जास्त झणझणीतही नाही आणि जास्त फिक्काही नाही. असा मीडियम तिखट ज्या मिरच्या असतात ना, त्या मिरच्या आणून ठेचा करायचा म्हणजे खूप छान टेस्टी बनतो ठेचा. आणि खायला तर एकच नंबर आहे. आपला मराठी लोकांची तर फेवरेट डिश आहे. तर मिरच्या आधी भाजून घेतल्या, त्यानंतर थोडेसे शेंगदाणेही टाकते मी. आता मिरच्या आणि शेंगदाणे थोडेसे थंडे झाल्यानंतरच मी वाटणार आहे. तोपर्यंत म्हटलं भाकर टाकून घेऊया. तर पहा, बारीक बारीक कापलेली पालक मी घातली आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्टही मी थोडी घालणार आहे, कारण की मग अगदी फिक्की फिक्की भाकर लागेल म्हणून. आणि आता मस्त भाकर थापून घेते. आधी तर विचार केला होता एकच करूया, पण मिस्टर म्हणाले 2 कर, मी सुद्धा खाईन.
मग लहान लहान 2 चपात्यासारख्या केल्या, जास्त मोठ्याही नाही केल्या, लहान लहानच केल्या आणि मस्त भाकर थापून घेते. खूप छान लागते कळण्याची भाकर आणि आज तर मी वेगळाच ट्विस्ट केलेला आहे. हिवाळ्यामध्ये कळण्याची भाकर म्हणा किंवा बाजरीची भाकर म्हणा, ह्या भाकरी अशा गरम गरम खायला खूप जास्त छान लागतात आणि बाजरीच्या भाकरवरती तर गरम गरम तूप आणि गूळ टाकून खाल्ला तर एकच नंबर लागते. आणि हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्याही मस्त ताज्या ताज्या मिळतात, त्यामुळे खायलाही टेस्टी लागते. आणि हिवाळ्यामध्ये आपली पाचनशक्तीही खूप तेज असते, म्हणून काहीही खाल्लं तर अगदी पचून जाते आणि मस्त आपली पालकवाली कळण्याची भाकर बनवून तयार झालेली आहे. आता ठेचाही करून घेते. ठेच्यामध्ये फक्त काय जाड्या मिरच्या, थोडा लसूण, थोडेसे शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एकच नंबर मस्त ठेचा बनून जातो. याला जाडसर असं वाटायचं, जास्त बारीकही वाटायचं नाही. खलबत्त्यामध्येच हा ठेचा छान बनतो. आणि पाहता सगळा स्वयंपाक झाला आहे आणि माझं किचन बघू शकता तुम्ही. एवढे सगळे भांडे घासायचे आहे आणि किचनही क्लीन करायचं आहे. आणि पहा मस्त आता किचन क्लीन करून घेतलं, भांडेही घासून घेतले. आता तर ही सगळी जेवणाच्या आधीची भांडे होती बरं का, अजून तर जेवणानंतरही थोडे निघणार आहेत. किचन क्लीन केलं की मनाला एक समाधान वाटतं की नाही मस्त घर स्वच्छ दिसत आहे. आणि रात्री तर किचन क्लीन केल्याशिवाय मला झोप अजिबात लागत नाही. किचन आणि भांडे हे 2 वस्तू तर मी रात्री करूनच झोपते. आणि पहा मस्त कळण्याची भाकर आणि त्यावरती ठेचा आणि मस्त तेल. चला तर मग आजच्या या मस्त जेवणासोबत मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.